जीवनात लाखो पाहणाऱ्या अंधाराला भेदून चराचरात उजळविण्याचे सामर्थ्य असणाऱ्या प्रकाशाचे पूजन इथे आपल्या सर्वांसमोर संपन्न झाले आहे. दीपप्रज्वलन हा केवळ संकेत नव्हे तर तो संकल्प आहे. अज्ञानरूपी अंधाराला नष्ट करण्याचा संकल्प, तेजाचा वारसा जपण्याचा संकल्प, नैतिक अधिष्ठान बळकट करण्याचा संकल्प, कर्तृत्व सिद्ध हातातून प्रकाशमान घडवण्याचा संकल्प. तर त्याचप्रमाणे आणि दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम इथे संपन्न झाला. चला तर आता आपण आपल्या पुढील कार्यक्रमाला वळूया. या बाळांनो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा. पुस्तक नंतर वाचा आता खेळा नाचा, पुस्तक नंतर वाचा आता खेळा नाचा. काय मुलांना वरील ओळीवर विश्वास बसत नाही ना? साहजिकच आहे, पण खऱ्या अर्थाने आजचा दिवस तुमचाच आहे. कारण या शैक्षणिक वर्षात ज्या दिवसाची तुम्ही चातकाप्रमाणे आतुरतेने वाट पाहत असता तो म्हणजे आजचा हा दिवस स्नेहसंमेलनाचा. तुमच्यातील मुक्त कलाविष्कारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे स्नेहसंमेलन. उपजत कलागुणांना तुम्हाला तुमचीच नव्याने ओळख करून देते ते स्नेहसंमेलन. स्नेह, समर्पण, समरसता आणि एकजुटीची भावना वाढीस लावते ते स्नेहसंमेलन. अशा नानापरी छटा अंगीभूत असणारा व उत्साहाने ओतप्रोत वाहणारा सोहळा म्हणजे स्नेहसंमेलन. स्नेहसंमेलन म्हणजे केवळ एक कार्यक्रम नसतो, तर ते असते विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे सुंदर असे एक व्यासपीठ, जेथे शैक्षणिक प्रगतीसोबतच कलागुणांचाही विकास होतो. हा दिवस म्हणजे शाळा, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील कौटुंबिक आणि सामाजिक नात्यांना घट्ट करणारा हा क्षण असतो. आजच्या या संमेलनातून आपल्याला विविध कार्यक्रमाचे दर्शन घडणार आहे, ज्यामध्ये गाणी, नृत्य, नाटिका यांसारख्या कार्यक्रमातून विद्यार्थी आपली सर्जनशीलता दाखवतील. म्हणून या स्नेहसंमेलनाचा मनसोक्त आनंद घेऊया आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देऊया. चला तर मग आजच्या या सोहळ्याची सुरुवात करूया आणि आपला आजचा हा दिवस अविस्मरणीय बनवूया. धन्यवाद. यानंतर पुढील सूत्रसंचालन मी जाधव मॅडम यांच्याकडे सोपवते. धन्यवाद मॅडम. मॅडम यांनी आपल्या सर्वांसमोर आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडलेली आहे. स्नेहसंमेलन काय असते आणि आपण स्नेहसंमेलन कशासाठी करतो याबद्दल माहिती मॅडमनी आपल्या सर्वांना दिली आहे. वर्षभर आपण काय करतो, शाळेमध्ये नुसता अभ्यास करतो आणि आपल्याला असं वाटते की अभ्यासाव्यतिरिक्तही आपल्या शालेय जीवनात काहीतरी बदल व्हावा, विविध कलागुणांचा बदल व्हावा, आपल्यामध्ये कॉन्फिडन्स यावा, यासाठी आपल्या शाळेमध्ये आपण दरवर्षी स्नेहसंमेलन या कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. तर यावर्षी सुद्धा तुमच्या सर्वांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आपण इथे स्नेहसंमेलन या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तर सुरू करायचं का कार्यक्रम? त्याआधी आपल्या सर्वांसमोर एक सुंदर असं स्वागत गीत होणार आहे. येण्याने आपल्या चैतन्य पहा संचारले, येण्याने आपल्या पहा चैतन्य संचारले, स्वागताला आपल्या सुरही आतुरले, स्वागताला आपल्या सुरही आतुरले. चला तर मग एका सुरेल गीताने करूया या मान्यवरांचं स्वागत. स्वागत घेऊन येत आहे आपल्या शाळेचे शिक्षक माननीय श्री राठोड सर, त्याचप्रमाणे आपल्या शाळेतील विद्यार्थिनी कुंदन चव्हाण आणि पायल पारधी. ध्वनी मंगल मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगल. स्वागतम 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 स्वागतम. कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों के सरताज है. कैसा पावन सुहावन समय आज है,
आप आए अतिथियों के सरताज है देव की भांति पूजन करे आज हम देव की भांति पूजन करे आज हम स्वागतम 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 मन की बगिया से हमने बगिया चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी। मन की बगिया से हमने बगिया चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी। करते हैं मिलके अर्पित सुमन आज हम, करते हैं मिलके अर्पित सुमन आज हम। स्वागतम 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 ध्वनि मंगलम मंगल विनाश ध्वनि मंगलम स्वागतम 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 अप्रतिम असं गीत आपल्या सर्वांसमोर आपल्या शाळेच्या विद्यार्थिनी तसेच आपल्या शाळेचे शिक्षक यांनी सादर केलं आहे. तर एकदा परत जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी सर्वांना विनंती करते. आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आपण दरवर्षी वर्षातून 2दा त्यांना ड्रेस देत असतो, एक शाळेचा आणि एक स्पोर्ट ड्रेस. तर यावर्षी सुद्धा आपण सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसचे वितरण करणार, आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना स्पोर्ट ड्रेस देणार आहोत. तर आपले शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांना ड्रेस मिळतील, परंतु आता फक्त आपल्याला वेळेचं भान ठेवून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. त्यामुळे शक्य होणार नाही एवढ्या वेळेत मुलांना सर्व मुलांना आपल्याला ड्रेस देता येणार नाही. तर आपण आता फक्त 5 ते 7 विद्यार्थ्यांना ड्रेसचे वाटप करणार आहोत आणि उर्वरित आपला कार्यक्रम झाल्यानंतर किंवा उद्याला आपण सर्व विद्यार्थ्यांना ड्रेस देणार आहोत. त्यामुळे कोणीच असं समजू नका की आम्हाला मिळाला नाही आणि बाकीच्यांना मिळाला. सर्वांसाठी आहे तुमच्याच. आपल्या शाळेला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या प्रियंका साळवे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या हस्ते मुलांना हे स्पोर्ट ड्रेसचे वितरण करावे. रुपेश आडे, कम ऑन द स्टेज. यानंतर राम गणेश पाहुणे लाभलेल्या माननीय प्रियंका साळवे मॅडम यांच्या हस्ते आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसचे वितरण होत आहे. तर सर्वांनी जोरदार टाळ्यात त्यांचं स्वागत करावं अशी मी सर्वांना विनंती करते. धन्यवाद मॅम. यानंतर राम क्लॅप्स. तसेच आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या अपूर्णाताई राठोड यांना सुद्धा मी विनंती करते की त्यांनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसचे वितरण त्यांच्या हस्ते करावं. गणेश थोड़ा फास्ट है बेटा.
आदरणीय श्री कानडे सर यांना सुद्धा मी विनंती करते की त्यांनी सुद्धा त्यांच्या हस्ते आपल्या विद्यार्थ्याला हे स्पोर्ट ड्रेसचे वितरण करावं. आचल सर कांचन मॅडमला विनंती करते की आपल्या या विद्यार्थिनीला स्पोर्ट ड्रेसचं वितरण करावं. धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर, धन्यवाद ताई. कृपया आपण आपलं स्थानापन्न व्हावं. आपल्या समोर घेऊन येत आहे एक सुंदर असा डान्स परफॉर्मन्स. गाण्याचे बोल आहे, अशी चित्तमोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. आणि आपल्या विद्यार्थिनी आहे पायल पारधी, राशी गायकवाड, चंचल चव्हाण, तन्वी गायकवाड, अंकिता पवार, श्रावणी शेळके. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. टाळ्या टाळ्या.
खूप सुंदर असं नृत्य आपल्या सर्वांसमोर सादर केलं आहे. तर मी माननीय प्रियंका मॅडम यांना विनंती करते की त्यांनी मुलीचं स्वागत करावं पुष्पगुच्छ देऊन. धन्यवाद मॅडम. यानंतर आपला सेकंड परफॉर्मन्स पिंगा ग पोरी पिंगा पार्टिसिपेट आहे रोशनी.
तर आपल्या सर्वांसमोर डान्स घेऊन येत आहेत श्रीवल्ली. आपल्या डान्स मधील विद्यार्थी आहेत तेरी झलक शुभम थाडबडवे, घनश्याम गुंजकर, यश पाढे, अजय राठोड, शंतनू इंगोले, दिवाकर चव्हाण, शुभम राठोड, सुजल राठोड, अमन किलकर. साऊथ इंडियनची जादू आपल्या सर्वांसमोर घेऊन येत आहेत आपल्या शाळेचे हे सर्व विद्यार्थी. रब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको टाले तू. तेरी झलक शर्फी शिवली नैना मदक बर्फी. तेरी झलक शर्फी शिवली बातें करे दो हरफी. खूप सुंदर असा शिवल्ली डान्स आपल्यासमोर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केला आहे. तर मी माननीय श्री कानडे सर यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आपल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करावं. आणि त्यांनी याआधी आपल्यासमोर जो डान्स झाला होता रोशनी जाधव हिने जो डान्स केला त्यासाठी मी तिला स्टेजवर आमंत्रित करते. सरांना विनंती करते की त्यांनी सुद्धा आपल्या या छोट्याशा विद्यार्थिनीचं पुष्पगुच्छ देऊन आणि जोरदार टाळ्यांनी रोशनीचं स्वागत होऊन जाऊ द्या. इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक. तो क्षण ज्याने एका सामान्य माणसाला छत्रपती बनवलं, स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवणारा, जनतेच्या मनात आशेचा दीप पेटवणारा हा सोहळा होता. मावळ्यांच्या शौर्याचा, मातीतल्या पराक्रमाचा आणि स्वाभिमानाचा तो उत्सव होता. राजमुद्रेचा मान, सिंहासनाचा गौरव आणि शिवरायांच्या नेतृत्वाची जाणीव करून देणारा हा प्रसंग. आजही प्रत्येक मराठी माणसांच्या रक्तात जोश निर्माण करणारा हा इतिहास. अशाच तेजस्वी स्वाभिमानास्पद क्षणाची आठवण म्हणून तसेच शिवाजी महाराजांना मुजरा म्हणून आपल्या शाळेतील विद्यार्थी घेऊन येत आहे आले मराठे आले मराठे हा डान्स परफॉर्मन्स.
तर विद्यार्थी आहेत नेहुल पारधी, युवराज पवार, ओम शिंदे, वैभव राठोड, अभिषेक राठोड, सोनू बांबोडे, रोशनी जाधव, पायल पारधी, चंचल चव्हाण. गाण्याचे बोल आहे आले मराठे आले मराठे. तरी एकदा जोरदार टाळ्यांनी आपल्या या विद्यार्थ्यांचं स्वागत करावं असं मी सर्वांना विनंती करते. प्यारे जाग पेटू दे आग मराठी तुझ्या तलवारीची धार दे सारे झुकून तुला मुजऱ्याचा मान. तुझ्या तलवारीची धार दे सारे झुकून तुला मुजऱ्याचा मान. तू अभिमान सकल जगाचा तू अभिमान अज्ञानाचा तू अभिमान. शंभूराजे 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 शंभूराजे. हे संकट झाली ग हल्ली तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू
करायचं आहे. आपल्या या डान्ससाठी आपल्या काही पालक आहे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना बक्षीस जाहीर केलं आहे. तर कृपया मी त्या पालकांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हस्ते या मुलांना बक्षीस द्यावं. डान्ससाठी पारधी सर यांच्या वतीने मुलांना 200 रुपयाचं बक्षीस वितरित करण्यात येत आहे. तसेच त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आपल्या प्रमुख पाहुणे ज्या आहे वनिता ताई त्यांनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना बक्षीस द्यावं अशी मी त्यांना विनंती करते. पूर्णाताई गम सारे मिट जाएंगे, गम सारे मिट जाएंगे, खुशहाली आएगी अगर हर प्रस्तुति पर आप जोरदार तालियां आएगी. अगर हर प्रस्तुति पर आपकी जोरदार तालियां आएगी तर या म्हणीला अनुसरून मी सर्वांना विनंती करते की तुम्ही पण सुद्धा जोरदार टाळ्यांनी मुलांचा प्रतिसाद वाढवावा. रुपेश आरे, अक्षय इंगळे, सतीश भालेराव, शुभम लोखंडे हे विद्यार्थी आपल्या सर्वांसमोर एक कॉमेडी डान्स सादर करणार आहे.
कि आप बीच में आ गए, वरना एक काम के नीचे माता तो 32 याद में आया भी। शांत हो शांत हो, हे बघ रडू नकोस. आता दुसरी बायको करशील ना तुला कोणती तयारी मिळेल. दुसरी केली म्हणून तरी केली. हे उदय इतकं हलकत नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं, आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं. खूप छान असा कॉमेडी डान्स आपल्या समोर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केला आहे. तरी मी राठोड सर यांना विनंती करते की त्यांनी बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करावं. तसेच माझा छोटासा मुलगा श्री पवार हा सुद्धा खूप इंटरेस्टेड दिसत आहे या विद्यार्थ्याला बक्षीस देण्यासाठी. तर त्याच्याकडून सुद्धा या विद्यार्थ्यांनी बक्षीस स्वीकारावं अशी त्यांना विनंती करते. मॅडम लेकरं सर्व मागे उभे असलेल्या विद्यार्थ्यांना पालकांना माझी विनंती आहे, कृपया त्यांनी समोर येऊन इथे बस